हॅलो, हाय, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही महाशिवरात्रीचा मागचा ब्लॉग पाहिला असेल, ज्या पूजेसाठी आपण पुण्याहून आमच्या गावी आलो होतो, जे की चाळीसगावच्या जवळ आहे आमचे गाव. तर महाशिवरात्रीची पूजा झाली आहे आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी आमच्या इथे सत्यनारायण ठेवलं जातं आणि ही पूजा मंदिराजवळच केली जाते. आणि या पूजेला बसण्याचा मान आम्हाला दोघांना मिळाला होता. ब्राह्मण गुरुजींनी खूप सुंदर अशी पूजा मांडलेली होती. ही पूजा महाशिवरात्री नंतरच्या दिवशी किंवा अमावस्येला किंवा त्यापुढील कोणत्याही शुभ मुहूर्तावर केली जाते आणि श्री सत्यनारायणाची पूजा करणे हे शुभ मानले जाते. या पूजेला महाशिवरात्रीची सांगता असंही म्हणतात. आणि ह्या पूजेमध्ये भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची आराधना करतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या पूजेसाठी श्री सत्यनारायणांचा फोटो, कलश, नारळ, सुपारी, आंब्याची पानं, तांदूळ, गुळ, खोबऱ्याचा नैवेद्य, हळकुंड अशा इत्यादी वस्तू लागतात. आणि इथे अशा प्रकारे गावातली लोक हळूहळू जमा होत होती आणि हा आमचा मंदिराचा परिसर जिथे आम्ही पूजा मांडलेली होती. आणि आमच्याकडे महाशिवरात्रीला हा उपवास सोडण्यासाठी आमचे जे नातेवाईक आहेत गावामध्ये त्यांना जेवण दिलं जातं. आणि आमच्याकडे महाशिवरात्रीला गावकऱ्यांना जेवण देण्याची ही पद्धत खूपच सुंदर वाटते. आणि आमच्याकडे उपवास सोडण्यासाठी अगदी साध्या पद्धतीने जेवण दिलं जातं. त्यात आमच्याकडे असतं वरण भात, बट्टी, बटाट्याची भाजी किंवा उसळ, त्यामध्ये एखादा गोड पदार्थ आणि महाप्रसाद अशा पद्धतीने जेवण आमच्याकडे दिलं जातं. आणि इथे ब्राह्मण गुरुजींनी सत्यनारायणाची कथा अतिशय उत्तम पद्धतीने सांगितली. आणि इथे अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आणि आम्ही आरती करून घेतली. आरती केल्यावर सर्वांचे आशीर्वाद घेतले. आणि इकडे हे पहा, इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती. पूजा झाल्यावर संध्याकाळी सर्व आवरून आम्ही शेतात भटकंती करायला निघालो. आमच्या शेतात गहू, मका असं काही लावलेलं आहे. आणि घरी आल्यावर शिवचं एक काम मनासारखं होतं, ते म्हणजे माती खेळणं. आणि आम्हीही त्याला मनसोक्त माती खेळत होतो. कशाने? काय ते तुझ्या हातात? आणि इथे शिवच्या बाबांना सुट्टी नसल्यामुळे आम्ही पहाटे 3लाच निघालो. चाळीसगाव ते पुणे अंतर हे साधारणतः 300 ते 350 किलोमीटर आहे. आणि पहाटेच्या वेळी रस्ते मोकळे असल्यामुळे हे अंतर लवकर पार होते. घरी आल्यावर मस्त फ्रेश झालो आणि हा आमचा घरचा वानोळा.
बघा माझ्या सासूबाईंनी दिलेलं हे लोणचं. आणि संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये कार्निवल अरेंज केलेलं होतं. त्यामध्ये सुंदर असे कुर्ता सेट्स, टॉप, ज्वेलरी, ब्लाऊज, काही खाण्यापिण्याच्या वस्तू असं त्या कार्निवलमध्ये होतं. आणि ह्या साईडला मुलांना गार्डनमध्ये खेळण्यासाठीही अशा प्रकारे अरेंज केलेलं होतं. नमस्कार नमस्कार. चला पटकन थोडं राहिलं. काय प्राइस आहे ह्याच्यामध्ये? डबल एक्सेल आहे का? असेच आहे. असं आवडतो का ह्याच्यामध्ये? आणि इथे हे कॉटनचे कुर्ता सेट. कॉटन मला खूप आवडतं, बट नॉर्मली जे आपल्या शॉपवर जी प्राईस असते त्यापेक्षा इथे जरा जास्तच ते सांगत होते, म्हणून मी बघितले बट घेण्याचं कॅन्सल केलं. आणि इकडे शिवची मस्त मजा चालू होती. आणि आम्ही प्रवास करून एवढं थकलो होतो, पण शिव अजूनही एनर्जेटिक होता. चला तर मग हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.